इन्शुरन्स किंवा मेडिक्लेम का करावा आणि तो लॉंग टर्म ठेवावा की ठेवा। दुसरी गोष्ट अशी की मेडिक्लेमचे प्रीमियम दरवर्षी वाढत आहेत, त्यामुळे प्रीमियम जो आहे तुम्हाला भरण्याकरता फ्युचरमध्ये प्लॅनिंग करायची की नाही करायची याबद्दल आपण आता बोलूया। मेडिक्लेम किंवा हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी असणं गरजेचं आहे, कारण की आपल्याकडे भारतामध्ये आपल्याला सोशल सिक्युरिटी म्हणून असं काही दिलेलं नाही गव्हर्नमेंटने की तुम्हाला मेडिकलची फॅसिलिटी फ्री ऑफ कॉस्ट मिळेल। कारण की मेडिक्लेम जो आहे हा प्रोडक्ट असा आहे की त्याकरता आपल्याला स्वतःच फ्युचरची कॉस्ट जी आहे ती आत्ताच भरावं लागेल। दुसरी गोष्ट अशी की मेडिक्लेम जो आहे हा काढलाच पाहिजे का, कारण की आपल्याला फ्युचरमध्ये काय होणार आहे डिसेजमध्ये किंवा एखादा गंभीर आजार या गोष्टीकरता आपण प्रिपेअर नसतो, तर त्याकरता मेडिक्लेम ही अशी एक प्रोडक्ट आहे की जे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। कारण की यामध्ये जी प्रीमियम आहे हा तुमचा स्टार्टिंगला कमी असतो आणि पुढे पुढे तुमचं जसं वय वाढेल तसं तसं तुमचा जो प्रीमियम आहे वाढत जाईल। पण फ्युचरमध्ये जर एखादी गंभीर आजाराप्रमाणे तुम्हाला जर ॲडमिशनची गरज पडली, त्या केसमध्ये तुम्हाला उद्या 4 लाख रुपये लागले, 5 लाख रुपये लागले, असे अमाऊंट जी आहे खूप कमी लोकांकडे आज अकाउंटला पडलेली आहे। तर ती जी पूर्तता आहे ती तुम्हाला मेडिक्लेममधूनच करता येईल। मेडिक्लेम जो आहे आपल्याला वयाच्या 60 अबाव 55 अबाव हा असणं गरजेचं आहे, कारण त्यावेळेसच खरंच मेडिक्लेमची गरज पडते। आणि होतं काय, लोक प्रीमियम जास्त आहे म्हणून बंद करतात किंवा ही कंपनी क्लेम देत नाही म्हणून बंद करतात। त्याचे तुम्हाला एक थोडंसं मी माहिती देतो। मेडिक्लेम क्लेम का देत नाही, कारण की खूप असे जे लोक आहेत की जे आपले जुने आजार किंवा काही अदर डिसेस लपवतात आणि त्यामुळे फ्युचरमध्ये जे येणारे क्लेम आहेत ते मिळत नाही। आणि म्हणून काय होतं की प्रत्येक पॉलिसी होल्डर जो आहे तो नाराज होतो की अरे मी पॉलिसी घेतली आणि मला त्याचा उपयोग झाला नाही। तर तुम्ही जेव्हा मेडिक्लेम पॉलिसी घ्याल ती अशी घ्या की तुम्हाला वयाच्या 70-80 वर्षापर्यंत क्लेम दिले गेले पाहिजे आणि त्या पॉलिसी करता तुम्हाला आज काहीही करून जे काय तुमचे हेल्थ इश्यूज आहेत, कुठले मेडिसिन्स चालू आहेत किंवा कुठले मेजर तुमचे ऑपरेशन्स झाले आहेत किंवा ट्रीटमेंट झालेली आहे, त्याची जेव्हा तुम्ही पॉलिसी घ्याल तेव्हा तुम्ही ती पॉलिसीमध्ये मेन्शन केलं पाहिजे। कारण की मेन्शन जर नाही केलं तर तुमचे क्लेम रिजेक्ट होतील आणि त्या केसमध्ये रिजेक्शनमध्ये तुम्ही नाराज व्हाल आणि मग तुम्ही काय दोष द्याल, एकतर मेडिक्लेम कंपनी खराब आहे किंवा एजंट सर्व्हिस देत नाही आहे। एजंट असो किंवा कंपनी असो ही त्याच्या नियमाप्रमाणे चालते, पण बरेचसे गोष्टी आपल्याकडनं पण मिसआउट होतात किंवा एजंटकडनं मिसआउट होतात। पण जेव्हा तुम्ही मेडिक्लेम पॉलिसी घ्याल तेव्हा कृपया करून तुमचे जुने आजार किंवा मेडिसिन्स चालू आहे किंवा मेजर डिसीज झालेले आहेत किंवा ट्रीटमेंट झालेली आहे हे डिक्लेअर करा, म्हणजे तुम्हाला फ्युचरमध्ये कुठल्या प्रकारचा क्लेमला इश्यू येणार नाही। त्याच कंपनीने काय झालं आहे, मागच्या 3 महिन्यामध्ये फीवर किंवा व्हाईट सेल्स कमी झाले आहेत किंवा तुम्हाला मलेरिया झाला आहे, ह्या कारणाने बऱ्याचशा कंपन्यांनी क्लेम रिजेक्ट केला आहे। तुम्ही त्याचं मागचं कारण पण समजून घ्या। बरेचसे आजार जे आहेत आफ्टर कोविड, जसं फीवर झालं, व्हाईट सेल्स कमी झालं किंवा तुमचं मलेरिया झालं, ह्या तुम्ही OPD बेसिसवर कव्हर करू शकतात। पण होतं काय, डॉक्टर लोक हे सांगत नाही, डॉक्टर IMAचे रूल्स कधी कधी पाळत नाही, ग्रीडी असतात काही डॉक्टर्स। तर त्या केसमध्ये तुम्ही स्वतः पहिले IMA गाईडलाईन जी आहे त्याप्रमाणे डॉक्टरला सांगा की माझा क्लेम पास व्हायला पाहिजे तरच मी ॲडमिशन करतो। जर ॲडमिशन झालं नव्हतं, जर क्लेम रिजेक्ट झाला तर त्याला जबाबदार तुम्ही असाल, कारण की त्या गोष्टी डॉक्टरांना पण समजतात। पण काय होतं की आपण कधी कधी काय करतो की आपला पेशंट लवकर बरा व्हावा याच्याकरता आपण डॉक्टर सांगतो की नाही तुम्ही ॲडमिशन करून घ्या, आम्हाला माहीत नाही त्याची परिस्थिती गंभीर आहे। नक्कीच गंभीर असतेच, पण त्या केसमध्ये काही गोष्टी अशा आहेत की ज्या IMAच्या रूल्स अँड रेग्युलेशनप्रमाणे ते रिजेक्ट करतात। त्यामुळे बरेचसे लोक काय करतात की पॉलिसी फीवरचा क्लेम देत नाही, डेंग्यूचा क्लेम देत नाही, मग पॉलिसी घ्यायची गरज आहे का? तर ह्या गोष्टी तुम्ही छोट्या गोष्टी करता बघू नका, कारण की फ्युचरमध्ये एन्जिओप्लास्टी झाली, किडनी फेल्युशन आलं, डायबिटीजमुळे तुमच्या किडनी फेल झाल्या, डोळ्यांचा रेटिनामुळे इश्यू झाला, तर हे फ्युचरमध्ये क्लेम येणार आहेत। तर ह्या छोट्या 10-15 हजारच्या क्लेम करता तुम्ही मोठे क्लेम जी फ्युचरमध्ये येणार आहेत त्याच्याकरता तुम्ही आत्ताच पॉलिसी बंद नका करू। तुम्ही पॉलिसी निगेटिव्ह आहे किंवा ती कंपनी चोरच आहे असं न समजता तुम्ही पुढचा फ्युचरचा विचार करा आणि मेडिक्लेम अवश्य काढा। प्रीमियम तुम्ही बघितला असेल मागच्या वर्षात किंवा ह्या वर्षात खूप वाढलेला आहे।
त्याचं कारण असं आहे की मेडिकल इन्फ्लेशन हे आपल्या रेग्युलर महागाई दरापेक्षा दुपटीने किंवा तिपटीने वाढत असतं. आणि दुसरी गोष्ट अशी, कोविडनंतर तुम्ही बघा प्रत्येक पेशंट जो आहे हा चांगल्या हॉस्पिटल जायचं आणि चांगली ट्रीटमेंट घ्यायचा प्रयत्न करतो. त्या केसमध्ये तुम्ही तिथली सुविधा यूज करतात, तिथल्या फॅसिलिटीज यूज करतात, त्यामुळे त्याची कॉस्टिंग तुमची वाढून जाते. आणि त्या केसमध्ये मग हॉस्पिटलचा रेट वाढतो, त्यामुळे बाकीचे रेट्स वाढतात, त्यामुळे प्रीमियम वाढतो. आता काही लोक काय करतात की प्रीमियम वाढला म्हणून मी पॉलिसी पोर्ट करतो किंवा मी बंद करतो, मला नाही काढायची आहे, कंपनी मनमानी करतात आहेत. नक्कीच मनमानी करत आहे हे मी पण सुद्धा ॲक्सेप्ट करतो. पण होतं काय, फ्युचरमध्ये प्रीमियम जो आहे हा वाढणारच आहे. आज तुम्ही समजा 30,000 रुपये किंवा 13,000 रुपये किंवा 15,000 रुपये भरत आहात, तो तुमच्या 5 वर्षांनी किंवा 10 वर्षांनी हा कमीत कमी 3 पट प्रीमियम वाढणार आहे. तर तुम्ही त्याच्याकरता आत्तापासून ह्या दिवसापासून तुम्ही आपण ज्या दिवशी रिटायरमेंट घेऊ किंवा ज्या वर्षापासून आपण काम करणार नाही आहोत त्याची आत्तापासून फायनान्शियल प्लॅनिंग करा. आणि हेल्थ इन्शुरन्सची प्लॅनिंग करणं गरजेचं का आहे, कारण की आपल्याकडे होतं काय की वयाच्या 60पर्यंत आपल्याला इन्कम येत राहतं, पण नंतर रिटायरमेंट झाल्यानंतर त्याचं इन्कम बंद होतं. जी काय अमाऊंट होते ती मुलांना किंवा प्रॉपर्टीमध्ये किंवा आपण लोन्स बंद करून आपण आपली सगळे डेट क्लिअर करतो. पण त्या केसमध्ये तुम्ही 60 नंतर तुमचं खरं मेडिक्लेमची गरज असते. जेव्हा ॲडमिशनची प्राइसिंग वाढते, जेव्हा डॉक्टरचे बिल्स वाढतात, तेव्हा प्रीमियम पण वाढलेला असतो मेडिक्लेमचा. तुम्हाला मी उदाहरण देतो. माझे एक क्लायंट होते जे टाटा मोटर्समध्ये होते, ज्यांनी 5 वर्षापूर्वी पॉलिसी काढली तेव्हा त्यांचा प्रीमियम होता 23,000 रुपये. त्यांनी मागच्या वर्षी अक्षरशः 88,000 रुपये फक्त 2 लोकांचा भरला आहे 3 लाखाच्या मेडिक्लेम कव्हर करता. तर विचार करा, तेव्हा तो व्यक्ती 60 एजला रिटायर झाला, आज त्या व्यक्तीचं वय 65-66 आहे. 23,000वरनं 88,000 प्रीमियम गेला आहे. ही आत्ताची स्थिती आहे, 2025ची स्थिती आहे. 10 वर्षांनी 15 वर्षांनी हा प्रीमियम तुमचा कमीत कमी, जर एखाद्याचं वय 60 असेल तर कमीत कमी हा 1,00,000-1.5 लाखाच्या घरात जाईल. आणि त्यावेळेस जर तुमच्याकडे जर फक्त तुमची रिटायरमेंटची कॉर्पस जो 20 लाख रुपये असेल किंवा 30 लाख असेल तर त्याच्यावर तुमचं रेग्युलर खर्च, तुमचे मेडिक्लेम, रेग्युलर लागणाऱ्या मेडिसिन्स यांनी भागणार नाही आहेत. तर तुम्ही आत्तापासून प्रीमियम वाढणार आहे हे गृहीत धरून, दरवर्षी 5%, 10% प्रीमियम वाढणार हे गृहीत धरूनच तुम्ही हेल्थ इन्शुरन्सची प्रीमियमची प्लॅनिंग आत्तापासून करा. हा पूर्ण व्हिडिओ याच्याकरता दिलेला आहे की मेडिक्लेम असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी, प्रीमियम वाढणार आहे हे माइंडसेट करा. आणि तिसरी गोष्ट, तुमच्या या हेल्थ इन्शुरन्स करता जेव्हा तुमचं वय 60 होईल किंवा 65 होईल तेव्हा तुम्हाला खरंच मेडिक्लेमची गरज आहे, त्यावेळेस प्रीमियम भरायला पैसे नसतील तर तुम्ही आत्तापासून प्रीमियमची प्लॅनिंग करा. आणि आमच्याकडे असे बरेचसे प्लॅन आहेत की ज्यामध्ये तुम्ही मेडिक्लेमची प्रीमियमची प्लॅनिंग करून फ्युचरमध्ये तुम्ही लाईफ एकदम स्मूथली घालू शकता. आणि चांगल्या मेडिकलच्या फॅसिलिटी आहे, पॉलिसीज आहे, त्याकरता आपण तुम्ही संपर्क साधू शकता.